आज पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना पेन्शन मध्ये वाढ झाली आहे। एक नवीन आशा मिळाली आहे वयस्कर लोकांसाठी। शासनाने घेतला एक ऐतिहासिक निर्णय। आता पेन्शन मिळणार अधिक गरजूंना, मिळणार। आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी लाखो गरजूंना दिलासा देते आणि यामध्ये नुकतीच एक वाढ मोठी शासनाकडून करण्यात आली आहे। होय, आपण बोलतोय संजय गांधी निराधार पेन्शन योजनेबद्दल। वृद्ध महिलांच्या साठी जी आहे अपंग नागरिक पेन्शन मिळवता येते। संजय गांधी लोकांना ही योजना काय आहे बऱ्याच जणांना माहित नाही। थोडक्याशा शब्दामध्ये मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट करू पाहते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही योजना महाराष्ट्र सरकारची आहे जी अशा व्यक्तींना आधार देते जे निराधार आहेत, जे विधवा आहेत, जे अपंग आहेत, जसे की वृद्ध नागरिक, अपंग, विधवा, परित्यक्त्या महिलांना देखील शासन या योजने अंतर्गत मदत करत असतं। यामध्ये मग गरजू अनाथ व्यक्ती आणि योजनेचा उद्देश एकच आहे यांना मदत करण्याचा की कोणतीही व्यक्ती उपाशी झोपू नये किंवा कोणतीही वृद्ध व्यक्ती विना आधाराशिवाय राहू नये। कारण कौटुंबिक आधार नाही तर शासन तुम्हाला एक मोठा आधार देत आहे। पेन्शन वाढीची बातमी आणि आता लक्षात ठेवा की सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2025 मध्ये सरकारने संजय गांधी निराधार योजनेमध्ये वाढ केली होती। प्रथम ही योजना, या योजनेचा लाभ आधी तुम्हाला मिळत होता 600 रुपये, त्यानंतर तुम्हाला 900 रुपये हा लाभ झाला। आता सध्या तुम्हाला मिळत आहे 1500 रुपये आणि आता थोड्याच दिवसामध्ये बच्चू आमदार कडू यांनी या साहेबांनी 12 गोष्टी शासनाकडे 12 गोष्टीसाठी पाठपुरावा केला की 6000 महिलांना पेन्शन मिळावी, म्हणजे वृद्ध लोकांना। आणि ते पण राईट आहे, करेक्ट आहे, 6000 मिळावं। पण शासन आपल्याला एवढं देऊ शकत नाहीये, तर त्यांनी शासनाने GR मध्ये 2100 रुपये देणार असल्याचं आताच नुकतंच जाहीर केले। तर महिलांनो, या योजनेसाठी तुमच्या शेजारचं कोणी जवळचं नातेवाईक असेल तर त्यांना सांगा की त्यांची पेन्शन वाढणार आहे। अरे जरी कोणाला संजय गांधी पेन्शन, श्रावण बाळ पेन्शन ही मिळत नसेल तर त्यांना कमेंट मध्ये तुम्ही सांगा, त्यांच्यासाठी योग्य ती आपण पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न करू शकतो। मग ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय लागेल हेही सांगत आहे। रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, अर्ज करण्याची ऑनलाईन SDO कार्यालय किंवा माहिती सेवा केंद्रात या योजनेसाठी अर्ज केला जातो, तहसील कार्यालयात किंवा ग्रामसेवक। आणि आता एक पाहूया की आपण एक सच्ची गोष्ट आहे की मी एका व्यक्तीला किंवा अनेक असे वृद्ध लोक आहेत त्यांना खूप आधार होत आहे पेन्शन। एक शिवाजी काका आहे, त्यांचं वय आहे 72, राहणारे कोल्हापूरचे आहेत। पूर्वी पेन्शन त्यांना मिळायचे 600 रुपये, तर त्यात त्यांचं घर चालवणं खूप अशक्य होतं। आज त्यांना 1500 रुपये मिळत आहेत। मग त्यामध्ये ते औषध, किराणा हे सगळं घेत आहेत, त्यांचं घर चालत आहे। पण आता शासनाने अजून मोठा तुम्हाला खंबीर आधार देण्याचा प्रयत्न करत आहे। शासन 2100 रुपये पेन्शन वाढवल्यामुळे आता या काकांच्या प्रमाणे अनेक काका, अनेक काकी, अनेक मावशी, अनेक लोक आहेत वयस्कर की त्यांना या 2100 रुपयांमुळे घरातल्या सर्व गोष्टी ते खरेदी करू शकणार आहेत। किराणा, उदाहरणार्थ लागणाऱ्या सर्व गरजेच्या गोष्टी त्यांना भेटणार आहेत। तरी महिलांनो, तुमचं नाव पेन्शन यादीत नसेल किंवा पेन्शन मिळत नसेल तर खाली कमेंट करा। आणि तुम्हाला 600 रुपये किंवा 900 रुपये पेन्शन भेटत असेल किंवा 1500 रुपये पेन्शन भेटत असेल तर खाली कमेंट मध्ये प्रश्न करा, त्याच्यावरती देखील आपण तुम्हाला सहकार्य करू की जास्तीत जास्त पेन्शन कशी भेटेल। व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। महत्त्वाच्या आणि गरजू महिलांना, गरजू लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि एक त्यांना माणुसकीचा आधार द्या। आता आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना म्हणजे केवळ योजना नाहीये, ती एक आशेचा किरण आहे। जे गरीब लोक आहेत,
जे निराधार आहेत त्यांच्यासाठी यांचं खूप महत्व आहे या योजनेचं. सरकारचे अभिनंदन आपण करूया की त्यांनी खऱ्या अर्थाने गरजूंना न्याय दिला आहे. आपण नागरिक म्हणून जबाबदारी घेऊया, ही माहिती प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचूया की संजय गांधी पेन्शन ही वाढवण्यात आलेली आहे. आता या मे महिन्यापासून किंवा जून महिन्यापासून 2100 रुपये भेटण्यास सुरू होणार आहेत. आणि खाली कमेंट मध्ये तुमचा अनुभव शेअर करा. सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पेन्शन मध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. कारण आपण या व्हिडिओ मध्ये हेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण पेन्शन किती वाढली आहे हेही आपण पाहिलं आहे की, आणि हे पात्रता कोणाला आहे आणि अर्ज कसा करायचा आहे हे देखील थोडक्याशा शब्दामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो? संजय गांधी निराधार योजना ही गरीब निराधार गरजूंना मदतीचा हात देणारी एक योजना शासनाने खूप वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये ही सुरू केलेली योजना आहे. पण अत्यंत प्रभावीपणे ही योजना चालू ठेवलेली आहे आणि भाजपने देखील यामध्ये अधिक लक्ष देऊन गरिबांना एक मोठा मदतीचा हात दिलेला आहे. मागील काही वर्षात ही पेन्शन थोडी होती. ज्यावेळी सुरुवात केली 600 रुपये होती, नंतर 900 रुपये झाली, पण आता सरकारने ही रक्कम 1500 रुपये पर्यंत वाढवली आणि अजून त्याच्यात वाढ करून मागणी होत आहे 6000ची. तरी पण शासनाने आर्थिक बजेट पाहून 2100 रुपये पेन्शन करणार असल्याचं असा मोठा दिलासा शासनाने लोकांना दिलेला आहे. यासाठी पात्र कोण असेल तर महाराष्ट्रातील रहिवासी तो नागरिक असावा. त्याचं वय 18 वर्षावरील निराधार, महिला, अपंग, वृद्ध नागरिक असावा. उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागात असेल तर 21,000 पर्यंत असावं आणि शहरी भागात असेल तर 27,000 पर्यंत उत्पन्न दाखला असावा. आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र ह्या आवश्यक गोष्टी आहेत. आणि या योजनेत गटपात्र देखील आहेत. मग काय गटपात्र आहेत? विधवा महिला, अपंग व्यक्ती, अनाथ मुले, महिला आणि परित्यक्त्या महिला. गंभीर आजार असलेले नागरिक प्रत्येक पात्रतेसाठी एक छोट्या छोट्या गोष्टीकडे, या छोट्या छोट्या मदतीचा त्यांना हातभार लागत आहे. तर आता आपण पाहूया की अर्ज कसा करायचा आहे या संजय गांधी पेन्शनसाठी. एक तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो. मग त्याची एक वेबसाईट आहे महाराष्ट्र सरकारची जी आहे ओरिजिनल, जिथं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. https swayam.gov.in या वेबसाईटवर किंवा CSC केंद्र किंवा ग्रामसेवकांच्या सहाय्याने तुम्ही हा ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हा कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण विभागामध्ये अर्जासाठी तुम्ही मागणी करू शकता किंवा अर्ज तिथं भरू शकता. अर्जासाठी लागणारे ठराविक कागदपत्र आहे ती थोड्या वेळापूर्वी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. पुन्हा अगदी रिपीट करेन मी, कारण ज्यांना लाभ भेटला नाही त्यांच्यासाठी उपयोगाची माहिती आहे. आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, राशन कार्ड, अपंगत्व असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र जर लागू असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवा जवळ आणि गरजूंना एक मदतीचा हात द्या. ही योजना फक्त आर्थिक मदत नाही तर ही एक नवीन आशेचा किरण घेऊन आली आहे. ही योजना जसजसं ही सुरुवातीपासून या वृद्ध लोकांना मदत करत आहे. ही योजना खूप वर्षापासून चालू आहे, तर ही पुढेही अशीच चालू राहणार आहे. यात वाढ होतच राहणार आहे. अशी गरीब लोक आहेत ज्यांच्या घरात अन्न नाही, औषध विकत घ्यायला पैसे नाही आहेत, अशा हजारो लोकांसाठी या 2100 रुपयाचा मोठा आधार असणार आहे. जर तुम्हाला याचा लाभ झाला असेल तर तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये शेअर करा. जर तुम्हाला हे 1500 रुपये भेटत आहेत ते महत्वाचे वाटत असतील तर खाली कमेंट मध्ये सांगा किती लोकांना 1500 रुपये, किती लोकांना 600 रुपये पेन्शन आणि किती लोकांना 900 रुपये पेन्शन भेटत आहे. खाली कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून 2100 रुपये पात्र होण्यासाठी आपण त्यासाठी अप्लाय करू शकतो. आणि गरजूंना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. महिलांनो, गरिबासाठी आनंदाची बातमी आहे. एक त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. 1500 रुपये वरून पेन्शन वाढ 2100 रुपये जाहीर झालेली आहे.
तर या व्हिडिओचा लाभ घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून धन्यवाद. आणि महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तर गरजू लोकांना पाठवा, ही माहिती तुमच्यासाठी आहे. तर खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंतच्या प्रत्येक एका तुमच्या सहकार्याबद्दल ऋणी आहे. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन अपडेट घेऊन भेटू. तोपर्यंत जय हिंद.